माणसांसाठी मोर्चा निघाला होता, पण मात्र त्या मोर्चामध्ये राडा देखील झालाय. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक देखील केली. कसं बघताय या मोर्चाला? मला वाटतं कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही, जसं त्यांनी सांगितलं होतं कुठलाही झेंडा नाही, मराठी हा अजेंडा. त्या मराठी अजेंड्यानंतर एखादी घटना घडली ती सुद्धा त्यांच्या समोरच्या माणसाच्या अरेरावीमुळे घडली, नपेक्षा घडली नसती. पण ती घडल्यानंतर ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं उच्चाटनच करायचं जो काही सत्ताधारी पक्षानं डाव मांडलाय. कारण काल खासदार निशिकांत दुबेंचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल, रात्री 3-3:30 वाजता कार्यकर्त्याला घरी जाऊन अटक करता. ही तर आणीबाणी जाईना कसली. संविधानाची हत्या दिन साजरा केला बरं का. भारतीय जनता पार्टी रोज संविधानाची हत्या करते, रोज. मी अतिशय जबाबदारी रोज हत्या करते. एकच महाराष्ट्रातील जनतेसाठीच विचारतो, गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात एकही नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नाही. ही संविधानाचा सन्मान की संविधानाची हत्या की संविधानाचा अवमान, एवढं एकच जरी लक्षात घेतलं तर कळेल. लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक आहेत ती. त्यांना वेगळं म्हणजे उदाहरणार्थ पहलगाम कसं विसरवायचं हा त्यांचा मूळ अजेंडा असतो. अजेंडा काय की तुम्ही पहलगाम मधनं बाहेर या. पहलगामचे मारेगारी मिळत नाहीत आजही. लाज वाटली पाहिजे. पुलवामा तर तेच आहे ना अजूनही. पुलवामा तर कुठे आहे? आणि तुम्ही आपल्या माध्यमातून सातत्यानं हे अशा बातम्या दिवसभर दाखवत राहणार का? तर त्याच्यातून सुद्धा त्यांना एक नॅरेटिव्ह सेट करायचं आहे. हिंदी मराठी. महाराष्ट्रानं हिंदीला कधी विरोध नाही केला बरं का. महाराष्ट्रात कधीही तू हिंदू बोलतोय, हिंदी बोलतोय म्हणून कोणी कोणाला मारलं नाही. महाराष्ट्रात आणि मुंबई राजधानीत हिंदी सिनेमाची सगळी बॉलिवूड ज्याला म्हणतात ते तिथं आहे. ते संपन्न झालं, प्रगत झालं मुंबईत, महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या कुठल्याही गाव खेड्यातल्या माणसाने पण कोणाला मारलं नाही. मग कशासाठी करताय डांगोपिटा? तुम्हाला सगळ्यांना एक आठवण करून देतो. सुशांत सिंग नावाच्या एका कलावंतानं आत्महत्या केली. कलावंत होता, त्याची आत्महत्या झाली. पोलिसांच्या चौकशी सगळं निष्पन्न झालं. बिहारच्या निवडणुकीत कमळ लावून भारतीय जनता पार्टीने प्रचार सुशांतचा फोटो लावून केला. तुम्ही नाही भूलेंगे. काय संबंध होता हो सांगा? विधानसभेच्या निवडणुकीत सुशांत सिंगची आत्महत्या आणि बिहारच्या निवडणुकीत तुम्ही नाही भूलेंगे. कळत नाही का आपल्याला अजूनही? आता स्वतः तेच चालू आहे. ते सगळं बिहारच्या निवडणुकीसाठी सुरू आहे. आणि मग तिथे त्याचं पोलरायझेशन ज्याला म्हणतो, ते ध्रुवीकरण कसं करावं त्याचा हा सगळा त्यांचा ते कपट कारस्थानी लोकांची टीम आहे त्यांच्याकडे. ते नावानिशी करत नाही बरं का. तुम्ही समाज माध्यमांवर जा, सोशल मीडिया त्याच्यावर जा, बिन नावाचे असतात सगळे. बापच नसतो त्यांचा. पाकड्या तिकड्या घाणेरड्या टीका करणारी माणसं सतत चालू असतं. ट्रोलिंग पैसे देऊन ट्रोलिंग साठी बसवलेली टीम आहे. महाराष्ट्र विकला जातोय असं त्यांना वाटतं. काल दुबे काय म्हणाला? हेच तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतोय ना, महाराष्ट्रातलं उद्योग गेले. तुम्ही काय म्हणाला? तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे एकतरी उद्योग आहे का? सेमीकंडक्टर पण गुजरातला गेलं. इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर IFSC गुजरातला गेलं. सगळे उद्योग गुजरातला नेले. तुमच्याकडे काय आहे? कोणी विचारलं? झारखंडच्या खासदाराने मराठी माणसाला विचारलं बरं का. आमच्या पैशावर जगताय हा बाज भारतीय जनता पक्षाचा खासदाराला आला कुठून? चिड येत नाही मराठी माणसाला? लाचार बसले ते भारतीय जनता पार्टीत सगळे लोक. ती लाचारांची फौज आहे. आणि त्या लाचारांनी महाराष्ट्राला अवमानित करण्याचं म्हणजे क्षणाक्षणाला महाराष्ट्राला अवमानित करतात आणि प्रत्येक दिवशी या देशाच्या लोकशाहीची हत्या करतात. म्हणून याचा निषेध करताना काल सुद्धा जी घटना घडली ती काय घटनाची ते घडली. मोर्चा काढू देणार नाही, त्यांना मोर्चा काढू देता. ही लोकशाही. रात्री जो पहाटे अटक करता ही लोकशाही.
मराठी माणसा आता तरी जागा हो बरं का. तुम्ही कोकणात असाल पण कुणाला मत देता एवढं लक्षात ठेवा. लाचारांची फौज कोकणाने उभी नाही करता कामा. उभ्या देशात काँग्रेस भरघोस मताने जिंकत होती. एकमेव कोकणात होती तर फक्त एकच खासदार विरोधी पक्षाचा आला होता. 48 पैकी 47 खासदार काँग्रेसची निवडून आले होते. ही अशी कोकणाची भूमी होती. ती स्वाभिमान्यांची भूमी होती. त्या भूमीमध्ये बॅरिस्टर नाथपै होते. त्या भूमीमध्ये मधु दंडवते होते. आता कोण आहे तुम्हीच विचार करा. भाई, मराठी माणसाच्या मोर्चाला महाराष्ट्रामध्ये परवानगी मिळत नाही असा मनसेचा आरोप आहे. कसं बघता? मला वाटतं आता मी त्याच्यावर बोललो की परवानगी कशाला, म्हणजे मुळात कशासाठी मोर्चा आहे, मराठी भाषेच्या संदर्भात आहे ना. मग त्याला विरोध करत सगळे एकवटतात आणि आम्ही जातीपातीत विखुरलेले मराठा, ब्राह्मण, ओबीसी, धनगर, आदिवासी हे तर त्यांना हवंय. हे अजूनही आम्हाला कळत नाही. एक आठवण करून सांगतो कसं करतात ते. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा एसटी महामंडळाचं आंदोलन झालं. ते एसटीच्या कर्मचाऱ्यांना आता पुढे मिळाली असेल बुद्धी तर बघू दे जरा. मी स्वतः तेव्हा अनेक मेसेजेस दिलेत त्यांना. काय म्हणत होते, एसटी महामंडळाचं विलिनीकरण करा. खोत, पडाळकर, सदावर्ते, द ग्रेट, मूर्ख लोकांची टीम, हे 3 माकड आहेत ना तशी होती. नाच नाच सगळ्या उभ्या महाराष्ट्रात नाचले. भारतीय जनता पार्टीचा आमदार प्रत्येक जिल्ह्यातील आमदार जाऊन एसटीचे डेपो बंद करत होता. तुमचं 2.5 वर्ष सरकार झालं त्या मेन्याच्या नेतृत्वाखाली. आता वर्षभर होत आलं. काय केलं, एसटीचं विलिनीकरण झालं का? एसटीच्या कर्मचाऱ्यांना आता तरी सद्बुद्धी आली असेल का? आणि सर्वात वर्ष महाराष्ट्राने याच्यात धडा शिकला का? माझा महाराष्ट्र मराठी म्हणून धडा शिकतोय का की भारतीय जनता पार्टी कशी विषय बाजूला घेऊन जाते? आज त्यांना का नाही कोणी प्रश्न विचारत? का एसटीचे कर्मचारी रस्त्यावर विचारत नाही, हो आमचं विलिनीकरणाचं काय झालं? त्या तिघांना का नाही धरत त्याचे एसटीचे कर्मचारी? तुमच्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो होतो, तुमच्यामुळे आम्ही महाराष्ट्र बंद केला होता. उद्धवजींना फक्त त्रास देण्यासाठी बंद झाला होता. कळलं आता ते? एका चांगल्या माणसाला कारभार करू द्यायचा नाही ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे. नीतीने अनीती आहे, कपटी नीती आहे. महाराष्ट्राच्या मुळावर येणारी माणसं आहे ती लक्षात ठेवा. अजूनही आपल्याला कळत नाही. मी परवाही म्हटलंय बंच ऑफ थॉट्स. हे जे नागपुरी बंच ऑफ थॉट्स आहेत ना ते असे आहेत लक्षात ठेवा. ते अजूनही आपल्याला समजत नाही. इथं आपल्याला अडकवून ठेवायचं कशात तरी आणि त्यांना त्याचं कार्यभाग उरकून घ्यायचा. हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे वेळीच असं मला वाटतं. शशिकांत दुबे म्हणजे खासदार आहेत भाजपचे, शशिकांत दुबे असं त्यांनी काल वक्तव्य केलं होतं की ठाकरे बंधू हे दोन्ही आमच्या पैशावरती जगतात. मराठी म्हणून जगतो असं बोलले ते. तुम्ही लोक का तुम्ही हे केलंय का, कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का नॅरेटिव्ह सेट करायचं? भाजपचं नॅरेटिव्ह सेट करताय तुम्ही. कळलं तुम्हाला? नका करू. मराठी अख्खा महाराष्ट्राचा अवमान आहे तो. आमच्या पैशावर जगताय असं ते म्हणाले महाराष्ट्राला. हेच आहे ना तुमचं. ह्यावेळेस पडतात नॅरेटिव्ह सेट करणं. आता यांनी कसं केलं बघा. प्रश्न कसा विचारला, बाजूला न्यायचंय. अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान झाला ते नाही, बाजूला न्यायचा विषय. कळलं तुम्हाला? म्हणजे पुन्हा भाजप वेगळी. अरे पण तू भाजपचा खासदार आहे. विचारा ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुलाही मान्य आहे का? विचार त्या लाचार मिंध्यांना आणि सगळ्यांना विचारा ना. शशिकांत दुबे जे बोलले ते तुम्हाला लागलं की नाही लागलं? त्या लाचार असेच बूट चाटत राहणार तुम्ही. केंद्राची हिंमत होती त्यांची इथं अशी बोलण्याची महाराष्ट्राच्या बद्दल. असा महाराष्ट्र कधीच नव्हता हो. 106 होतात त्यांनी प्राण अर्पण करून महाराष्ट्र निर्माण केलाय. त्यांच्यावर गुळणी फेकतो तो. आम्ही षंडासारखे इथून डायव्हर्ट ताबडतोब. कशासाठी कशासाठी डायव्हर्ट करता विषय? विषय महाराष्ट्राचा आहे, विषय मराठी माणसाचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. तुमच्याकडे काय आहे त्या दोघांनाही विचारलं त्यांनी. महाराष्ट्रात तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत विचारलं. माझ्याकडे खाणी आहेत, तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे रिलायन्स आहे, तुमच्याकडे काय आहे? ती रिफायनरी गुजरातमध्ये आहे, तुमच्याकडे काय आहे? विचारलं ना. विचारा सत्ताधाऱ्यांना. त्या प्रश्नांची उत्तर द्या म्हणून. महाराष्ट्राला लुबाडणाऱ्या आणि लाचार लोकांचं सरकार
तुमच्या मुळावरच येणार, लक्षात घ्या. म्हणजे बिहार उत्तर प्रदेश मधला एक बॉलिवूडचा अभिनेता निरहुआ मुंबईत राहतो, मात्र मराठीला विरोध करतो. तो म्हणतो मी मराठी बोलणार नाही. बघा पुन्हा तोच मुळ्या, तुम्ही आता ते नॅरेटिव्ह सेटच करू नका. माझं म्हणणं आहे, मी आता जे बोललो तेवढंच दाखवा बस. त्याला मारलं का परत बिहारची निवडणूक द्याकडे लढायची का तुम्हाला? नाही ना. बिहारचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का तुम्ही लोकांनी? तेही सांगून टाका ना मग. अहो त्या निशिकांत दुबे बद्दल बोला ना तुम्ही 10 वेळा. लल्लू पंजू लोकांबद्दल कशाला बोलता? निशिकांत दुबे हा भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे, एका कमिटीचा चेअरमन आहे. तो जेव्हा असं बोलतो तेव्हा त्याची दखल जास्त घ्या. गल्ली मुळात उंदीर इकडे गेला, मांजर इकडे गेला नका सांगू. अवस्था फार बिकट आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केलाय. काय निलेश राणे असं म्हणताय की तुम्ही मेडिकल कॉलेज उभारलंय शासकीय, तुम्ही कंपाऊंडर बाहेर काढताय का, असं त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिवसलं. नशीब आहे समजायचं. एखाद्या तुम्हाला तरी सद्बुद्धी दिलं तरी बरं आहे. मुळावर जा म्हणावं, बाकीचं नका बोलू. पुन्हा हे असंच आहे, फांद्या हलवणं आहे. मुळावर जा, मग कळेल मुळात काय आहे ते.